काही कार्यकर्त्यांच्या भेटी आहेत, काही संस्थांना भेटी आहेत, एका मोठ्या तालमीला भेट आहे. त्याच्यानंतर शक्य झालं आज आता मी त्यांचा वेळ घेतो तर हर्षवर्धन पाटलांना देखील आज मी भेटणार आहे. त्यांचं शेड्यूल मला मिळेल थोड्या वेळामध्ये. त्याचप्रमाणे वेगवेगळे क्षेत्रातली मंडळी असं लाईनअप करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात. आज हर्षवर्धन पाटलांची सुद्धा तुम्ही भेट घेणार असं म्हणताय. काय आवाहन कराल हर्षवर्धन पाटला? नाही, भेट घेणे आव्हान करण्याचं नाही आहे. भेट घेणे सदिच्छा भेट त्याला काय तेव्हा राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये एकमेकांना भेटणं हा एक कॉमन असा हे आहे. त्याप्रमाणे त्यांना आज मी भेटणार आहे, चर्चा करेल, त्यांचे काही मत आहेत ते जाणून घेईल. आता ती सगळी महायुतीतली मंडळी आहेत, त्यामुळे इन जनरल कानोसा घेणे, त्यांच्याशी बोलणे, चर्चा करणे, बाकी. मात्र बापू तुम्ही असं म्हणताय की वैयक्तिकरित्या मला तालुक्यामध्ये त्रास झालेला होता, तसाच त्रास इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलांना सुद्धा झाला. त्यामुळे आता ते खूप सगळ्यांना सगळं माहिती आहे, त्यामुळे ती परत चर्चा ती करण्यात काही अर्थ नाही. सर्वांना माहिती आहे प्रत्येक ठिकाणी राजकीय दृष्ट्या एखादा माणूस मोठा होतोय आणि पवारांना त्याचं थ्रेट वाढलं की त्याचे हातपाय कसे कापायचे त्याची इतिहास 50 वर्षाचे संपूर्ण महाराष्ट्रातले प्रसिद्ध आहेत. अगदी माझ्या इथे 1972 साली बापूसाहेब खैरे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होतं, पण बरोबर 62 ते 67, 67 ते 72 10 वर्ष ते पुरंदरचे आमदार होते. प्रचंड हुशार माणूस. जेवढी धरणं म्हणून दिसत आहेत पुरंदरला ही सगळी धरणं त्यांनी केली. पण 72ला पवारसाहेब 67ला आले. 72ची त्यांची दुसरी निवडणूक, यांची तिसरी निवडणूक. तिसऱ्यांदा हे निवडून आले तर अडचण होईल आणि म्हणून अशाच प्रकारे कपट कारस्थानं झाली आणि बापूंना पाडलं गेलं आणि अतिशय पॉझिटिव्ह कर्तृत्ववान माणूस त्याला संपवलं गेलं. बापू हा सगळा पवारांचा इतिहास सांगताय. विजय बापू नेमकं कोणत्या चिन्हावरती लढणार याची खरं तर उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तुम्ही काल असं म्हणालात की मी कदाचित कमळ चिन्हावरती सुद्धा लढू शकतो, त्या पद्धतीचा सुद्धा पर्याय आहे. इतर काही पक्षांचा विचार करतायत बापू की त्या पक्षांचं चिन्ह घेत आहे? नाही ना, आता तसं मी अपक्षच लढणार. कारण कसं आहे की कोणाला एखाद्या पक्षाचं एक चित्र आहे की महायुतीमधलं जर काही नेत्यांची चर्चा झाली, मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी काही महायुतीतल्या इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली, सीट सोडून घेतली, शिवसेनेला घेतली, तर सगळ्यात अतिशय प्रचंड आनंद मला होईल की शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ही निवडणूक लढावी आणि जिंकावी आणि इतिहास घडावा असं माझं निश्चितपणे. मात्र बापू आता तुमच्यावरती अजित पवार गटातले नेते जे आहेत ते टीका करतायत. असं म्हणतात की बापू जो इशारा देत आहेत ते फक्त मीडियामध्ये आहे, प्रत्यक्षात असं बापूंचं काहीच नाहीये. विशेषतः अमोल मिटकरींनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस आम्ही बापूंचं डिपॉझिट जप्त करू. तुमच्यावरती आता सातत्याने दिवसेंदिवस टीका होते, त्याला कसं उत्तर? काय, त्याला पगारी लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्यायची गरज नाही.